माझं मराठी रक्त अख्खी काय ना झुकवणं तुम्ही घरात तू काय मारणार मला मी तर मरण चुकवलं माझ्या रक्तात भिंतो मित्रा गणिनी कावा माझा माझं मराठी रक्त अख्खी काय ना झुकवणं तुम्ही घरात तू काय मारणार मला मी तर मरण चुकवलं माझ्या रक्तात भिंतो मित्रा गणिनी कावा माझा आता जो तुम्ही प्रीमध्ये महाराजांचा व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडला चाललाय. त्याच्यावरती आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केलंय. तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा हा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं, सिम्पली तुमचा जो इथे फोटो सिलेक्ट करून इथून ऍड करायचा. इथून आपण हा फोटो ऍड करूया. फोटो ऍड केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथून येणारे शोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर या फोटोवरती क्लिक करून दोन मोठ्याने हा फोटो सेट करायचा एकदम परफेक्ट मध्ये. फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ येथे तुम्हाला ऍड करायचा. हा बीटमा व्हिडिओ येथे तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून सॉन्ग ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायच्या. फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची असं. ठीक आहे, तर आता सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत. हे बीट आपल्या जेथून पण चेंज होतील तेथून मागचा जो फोटो असेल बॅकग्राऊंडचा तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर इथे आपला पहिली बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. तर इथे आपली बीट चेंज होते. ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो बोर्ड असेल तो शोच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला बोर्ड असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करा, ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती क्लिक करू. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करा, रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून आपलं PNGतून ॲड करायचं आहे. तर ठीक आहे, तर मी काय करतो तिथून ना फोटो बीट नसतो इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की फोटो आपण स्प्लिट केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, आता आपल्या इथून आता फोटोला इफेक्ट द्यायचा. त्यासाठी सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा, तो इथून स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा जो फेड असेल तो स्लाइड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो फेड असेल तो इथून स्लाइड करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो त्या फोटो सिम्पली इनमधलाच हा जो आपला पेंडिंगचा इफेक्ट असेल इथून स्लाइड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ऊसचा जो फेड असेल तो इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर ह्या PNGवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करा आणि ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इनमधला क्रॉस ओपनचा इथून नवे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता तुम्हाला सिम्पली पहिल्या इंजोट थांबायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली लाईटमध्ये द्यायचं. यामध्ये हा जो गॉडचा इफेक्ट असेल इथून स्लाइड करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ब्लर तुम्हाला 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या इंजोट थांबायचं आणि इफेक्टवरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला इंडोर आणि आउटडोरमध्ये द्यायचं. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्या जो इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तेच व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल सेकचा, इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्याच फोटोच्या तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलंय त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.